मंडळी, सचिन पिळगावकर मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतलं एक प्रसिद्ध नाव. आपल्या सहज अभिनयाने हिंदीसह मराठी सिनेमालाही दर्जा देणारं हे नाव आहे. सचिन पिळगावकरांचा तसा अभिनयाचा प्रवास लहानपणापासून सुरू होतो. त्यांनी अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले, अगदी शोले पासून ते आत्ताच्या वेबसिरीज पर्यंत. त्यांच्या सिनेमांचा आलेख चढता आहे. लहान वयात थेट नॅशनल अवॉर्ड मिळवलेले सचिन पिळगावकर यांना चाचा नेहरूंनी तेव्हा उचलून घेत त्यांच्याकडील गुलाबाचे फुल दिलं होतं. आपल्या अभिनयाने छाप पाडणारे सचिन मात्र गेल्या काही काळात त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे बरेच ट्रोल झाले आहेत. मग ते अमजद खानला डायलॉग कसा बोलायचा असो, किंवा जया बच्चन यांच्या संदर्भातलं वक्तव्य असो, किंवा अजून बरंच काही, सोशल मीडियामध्ये ते बरेच ट्रोल झाले. त्याचं कारण काय ते पाहूच मात्र त्यांचे आजवरचे सिनेमे तसेच त्यांच्या या एकूणच प्रवासाबद्दल सगळं जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. सचिन पिळगावकर मराठीसह हिंदी सिनेमा सृष्टीतील एक महत्वाचं नाव आहे. अगदी लहान वयात केलेलं सिनेमातलं काम असो, किंवा पुढे अभिनेता, गायक, दिग्दर्शक, संगीतकार, लेखक यातून केलेलं काम असो, त्यांची दखल नेहमीच इंडस्ट्रीने घेतलेली आहे. त्यांच्या अभिनयाची सुरुवात तशी वयाच्या मंडळी ही 4थ्या वर्षापासून झाली. बाल कलाकार म्हणून एका मराठी सिनेमातील कामासाठी त्यांना थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. कमी वयात हा पुरस्कार मिळाल्याने तेव्हा सचिन यांचं कौतुक झालं होतंच. पुढे त्यांनी जवळजवळ 40 सिनेमातून तेव्हा बाल कलाकार म्हणून काम केले. तेव्हाच्या काळात टॉपच्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केल्यानं मराठी सिनेमातही ते नावाजले होते. अगदी मीडियाच्या रिपोर्टनुसार तसेच त्यांच्याही सांगण्यानुसार सचिनजी लहान असताना एका कार्यक्रमात त्यांना पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना उचलून घेतलं होतं आणि त्यांच्याकडील गुलाब सुद्धा त्यांना भेट दिला होता. हा जसा किस्सा त्यांनी सांगितला तसे त्यावर ते ट्रोल सुद्धा झाले. मात्र सचिनजी यांनी अजरामर अशा शोले सिनेमात अहमद नावाचं पात्र साकारलेलं होतं. त्या पात्रालाही भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. एकीकडे अमिताभ बच्चन, अमजद खान, धर्मेंद्र यांच्यासारखे तगडे हिरो असताना त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या सचिन यांनी आपल्या अभिनयाची छाप चांगली उमटवली होती. आज सुद्धा शोलेमधील त्यांचं अहमद हे पात्र देशभर पोहोचत होतं आणि पोहोचतंय सुद्धा. पुढे सत्ते पे सत्ता मध्ये त्यांचा रोल तसेच पुन्हा अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम यामुळे ते भरपूर प्रसिद्ध झाले. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळाली ती नदिया के पार या सिनेमातनच. या सिनेमात सचिन पिळगावकर मेन रोल करत होते आणि हा सिनेमा तेव्हाचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला होता. यातच त्यांच्या अभिनयाचं कौतुक तर बॉलिवूडने देखील केलं होतं. हिंदीत बॅटिंग करताना सचिन हे मराठी सुद्धा चांगली बॅटिंग करायला लागले होते. शोले, गीत गाता चल, चंदा और बिजली, मेला यासारखे हिंदी सिनेमे मंडळी त्यांनी त्यावेळी केल्यावर त्यांनी पारद नावाचा एक मराठी सिनेमा केला. हिंदी मराठी करत त्यांनी अनेक सिनेमे केले. मात्र हिंदीत चांगली बॅटिंग करणारे सचिनजी अष्टविनायक सिनेमातून मराठी समोर आले आणि सिनेमा गाजला सुद्धा. यानंतर त्यांचा सत्ते पे सत्ता आला, नदिया के पार आला, सूरसंगम आला, अभी तो मैं जवान हूं यासारखे कितीतरी सिनेमे त्यांचे आले. मात्र 1984 ला नवरी मिळे नवऱ्याला सिनेमातून ते पुन्हा मराठीत आले. यानंतर 1987 ला गंमत जम्मत आला. त्यानंतर अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन यांचा अशीही बनवा बनवी आला आणि आजपर्यंत हा सिनेमा धुमाकूळ घालतोय. या सिनेमाच्या माध्यमातून मराठीला अजरामर कलाकृती मिळाली. 70 रुपये वारले ते अगदी धनंजय माने इथेच राहतात का हो यासारखे संवाद आणि अभिनय यामुळे हा सिनेमा आज सुद्धा प्रचंड पाहिला जातो. पुढे भूताचा पाऊस, आमच्यासारखे आम्हीच, एकापेक्षा एक आणि काही हिंदी सिनेमे करून सचिनजी भारतभर पोहोचले होते. 2004 ला आलेल्या नवरा माझा नवसाचा या सिनेमाने तर हंगामा केला. हा सिनेमा ही विनोदी होता, त्यामुळे सचिन यांच्या अभिनयाचं कौतुक सुद्धा लोकांनी केलं होतं. सचिन पिळगावकर यांनी ज्या सिनेमात अभिनय केला त्या बहुतांश सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केलं होतं. तब्बल 18 सिनेमांच्या वर त्यांनी आजवर दिग्दर्शन केलेलं आहे. कट्यार काळजात घुसली या सिनेमातील त्यांचा रोल सुद्धा गाजला. कितीतरी गाणी त्यांनी म्हणली आहेत. हिंदीतील नच बलिये या पहिल्या सीझनचे ते तर विनर होते. यामुळे हिंदीतील तेव्हाच्या लोकांना सचिन व सुप्रिया या जोडीने दाखवून दिलं की आम्ही सुद्धा कमी नाही आहोत. आता यानंतर ते कितीतरी हिंदी व मराठी कार्यक्रमात जज म्हणूनही गेलेले आहेत. मात्र हे सगळं इतकं असताना ते अनेकदा त्यांच्या वक्तव्याने ट्रोल सुद्धा झालेत. अमजद खानला मी डायलॉग कसा बोलायचा हे शिकवलं. तो डायलॉग नीट बोलत नव्हता, मग मी त्याला रेकॉर्डिंग रूम मध्ये नेलं आणि मला गायनाचा सराव असल्याने तो डायलॉग कसा बोलायचा हे शिकवलं आणि मग तो डायलॉग फायनल झाला, असं सचिन म्हणाले होते. मात्र त्यावर टीका होताना अमजद खान यांच्या अभिनयाचे बॅकग्राऊंड होते, त्यामुळे त्यांना शिकण्याची गरज काय असं नेटिझन्सनी टीका करताना सांगितलं. आता यामुळे सचिन पिळगावकर ट्रोल झाले. पुढे ते माझ्या सिनेमाची तिकिटे काढायला लोक तेव्हा सायकलवर जात असत आणि घरी आल्यावर सगळे ते तिकीट पाहत आणि सिनेमा पाहायला येत असत असं ते बोलले होते. यावरूनही ते मंडळी ट्रोल झाले. मात्र दुसऱ्या बाजूने तेव्हा सचिनजींची क्रेज होती असंही बोललं जातं. यातच जया बच्चन माझ्या लाड करतात. त्यांचं माझं नातं वेगळं आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील मी खूप काम केलेलं आहे. त्यांच्याशी मी बोलत असतो. तसेच महागुरू म्हणून देखील त्यांना मध्यंतरी ट्रोल झाले होते ते. मात्र या शब्दावरून सचिन व सुप्रिया यांनी ट्रोलर्सला चांगलं सुनावलं होतं. हा शब्द एकापेक्षा एक या कार्यक्रमात मला मिळाला होता आणि लोकांनी हा ट्रोल म्हणून मला वापरला. यामुळे अनेकदा या शब्दाचं महत्व हे कमी होतं असं ते म्हणाले होते. आपल्या कितीतरी वक्तव्यांनी सचिनजी भलेही ट्रोल झाले असतील, मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचे चाहते त्यांची पात्रता निश्चितच
ते जे बोलतात त्याहीपेक्षा जास्त आहे असं ते सांगतात. कारण सचिन यांनी केलेली कामे, कमी वयात मिळवलेला राष्ट्रीय पुरस्कार आणि शोले तसेच कितीतरी अजरामर सिनेमात केलेलं त्यांचं काम असेल किंवा त्यांनी मराठी सिनेमाला कितीतरी सिनेमातून दर्जा प्राप्त करून दिलेला असेल, हे त्यांचं योगदान मंडळी नाकारता येत नाही. अभिनेता, संगीतकार, गायक यासारखे रोल निभावून मराठी सिनेमाला त्यांनी कायम वर नेला आहे. आता राहिला प्रश्न ट्रोलिंगचा, तर त्यांच्या वक्तव्याने ते ट्रोल होत राहतात आणि त्यात त्यांचे चाहतेही त्यांच्या बाजूने बोलत राहतात. मात्र सचिन पिळगावकर यांनी मराठी सिनेमाला दिलेलं योगदान असेल तसेच हिंदी सिनेमात केलेली कामे ही सुद्धा न विसरता येण्याजोगी आहेत. बाकी मंडळी तुमचे या सगळ्यावर काय म्हणणं आहे कमेंट करून जरूर सांगा. तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.